ॲडमिट झालेल्या पेशंटला मी बेडचार्ज देखील घेत नाही. 4,000 घरं पुणे शहरामध्ये झोपडपट्ट्यांमध्ये बांधण्याकरता आहे, त्या ठिकाणी परवानगी त्यांनी दिली. माझ्या वॉर्डमध्ये हॉस्पिटल नव्हतं, मी मॅटर्निटी होम, हॉस्पिटल ते सगळं चालू केलं. आणि या ठिकाणी रिपब्लिकन चळवळ म्हणजे नेमकं काय? रिपब्लिकन चळवळ म्हणजे काय धार्मिक चळवळ नाहीये, ती मानवतावादी चळवळ आहे. आणि ही मानवतावादी चळवळ प्रत्येक व्यक्तीचा जो वंचित आहे त्याला वर आणण्याचा प्रयत्न आम्ही करतो. मी या भागामधनं 2 नंबरचे धंदे सगळे बंद केले की मी कुठलं चिन्ह घेतो त्याला लोक महत्व देत नाही. लोक माझ्या कार्याची पावती आणि बाबासाहेबांचं विचाराचं व्यक्तिमत्व म्हणून ते या ठिकाणी निवडून देतात. 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही पुणे शहर हे पुरोगामित्वाच्या दृष्टीने पुढे नेलं. तुमची गुणवत्ता सिद्ध केल्यानंतर तुम्हाला जाती व्यवस्थेमधनं आपोआपच तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीला तिलांजली देता येऊ शकेल, माझं हे मत आहे. आज आपण आहोत पुण्यातल्या अतिशय मध्यवर्ती क्षेत्रामध्ये येरवडा तुरुंगासमोरचा जो परिसर आहे हा दाट लोकवस्तीचा परिसर आहे. आणि या परिसरात आपली वैद्यकीय सेवा देण्याबरोबरच सामाजिक सेवा आणि राजकीय यशातून विकासाची कामं असा एक चौफेर यशस्वी व्यक्तिमत्वाचा पॅटर्न आणि त्याचबरोबर गरीब रुग्णांना आणि सर्वसाधारण सगळ्यांनाच एक रुग्णसेवा म्हणून, आरोग्यसेवा म्हणून कमी दरात चांगली औषधं आणि उच्च दराचं आरोग्यसेवा देणारे नगरसेवक आता गेली 3 टर्म जे नगरसेवकही राहिलेले आहेत आणि पुण्याचे माजी उपमहापौर देखील राहिलेले आहेत, असे माननीय डॉक्टर सिद्धार्थ धेंडे सर आपल्यासोबत आहेत. सर, आपलं सर्वप्रथम त्रिवेज मीडियामध्ये स्वागत. जय. सर, आपण म्हणजे वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असताना सामाजिक सेवाही मोठ्या प्रमाणात करतात आणि त्याचबरोबर राजकीय यशही मिळवलं. तर या सगळ्या त्रिसूत्रीचं यशस्वीता आपण ही कशी म्हणजे आपल्या जीवनात कशी साध्य झाली? सर्वांना सविनय जय भीम. मी त्रिवे मीडियाचं या ठिकाणी स्वागत करतो. सोनवणे सरांचं त्यांनी या ठिकाणी येऊन माझ्यासारख्या एक छोट्या कार्यकर्त्याला कामाची पावती देण्याकरता या ठिकाणी आलेत, त्याबद्दल त्यांचं मनापासून धन्यवाद. मुळातच मी पेशाने डॉक्टर आहे, MBBS MD आहे, आंबेडकरी चळवळीमधील एक छोटा कार्यकर्ता आहे. बाबासाहेबांच्या विचाराप्रमाणे या ठिकाणी आपलं जीवन जगत असताना पे बॅक टू द सोसायटी ही भूमिका जी बाबासाहेबांनीच आपल्या सर्वांना दिलेली आहे की आपण जे काही कार्य करतो त्या कार्याचा लाभ आपल्या समाज बांधवांना, आपल्या देशाला आणि संपूर्ण सृष्टीला व्हायला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून त्यांच्याकडनंच प्रेरणा घेऊन मी या ठिकाणी MBBS झालो, MD झालो. ज्या झोपडपट्टीमध्ये माझा जन्म झाला, आज ज्या ठिकाणी माझं हॉस्पिटल आहे, ती नागपूरचळ नावाची झोपडपट्टी ही गेल्या 50-60 वर्षापूर्वी नुसते आपलं रिफाडाची घरं असलेली एक झोपडपट्टी किंवा एक पाल असलेली वस्ती होती. तो काळ असा होता, माझा जन्म झाला त्यावेळेसच्या नंतरचा, की महाराष्ट्रात दुष्काळ झाला, बेरोजगारी मोठ्या प्रमाणामध्ये होती आणि आमचे वडील म्हणजे माझं गाव सासवडच्या जवळ पारगाव मेमाने, तिथे आज देखील पावसाळ्यातही टँकरनी पाणी दिलं जातं. अशा प्रकारच्या गावामधनं मी या ठिकाणी पुणे शहरामध्ये माझे वडील वास्तव्यास आले. त्यावेळेस नोकरी, सरकारी नोकरी देखील लवकर मिळायची. ॲम्युनिशन फॅक्टरीमध्ये अंगठा छाप असल्यामुळं फक्त गौंडी ह्या पदावरती वडील कामाला लागले आणि मी घरात थोरला, माझ्यानंतर 2 भाऊ आणि 1 बहीण आणि आमची आई, आम्ही या ठिकाणी वास्तव्यास आलो. ते वास्तव्यास आल्यानंतर या नागपूर चाळीमध्ये आम्ही राहायला आहे गेल्या 60 वर्षापासून. वडिलांनी आणि आईनी बाबासाहेबांच्या विचाराला अनुसरून फक्त शिका हा एकमेव मूलमंत्र बाबासाहेबांचा जो आहे तो आमच्यावर बिंबवला आणि त्या काळामध्ये केंद्रीय विद्यालयामध्ये मला आणि माझ्या भावंडांना वडिलांनी शिक्षण दिलं. पोटाला चिमटा देऊन घरामध्ये एक वेळ जेवण नसलं तरी चालेल, पण शिक्षण महत्त्वाचं आहे. शिक्षणाचं मर्म ओळखून, त्याची गरज ओळखून आणि प्रगतीचा मार्ग शिक्षणाशिवाय आपल्याला होऊ शकत नाही. बाबासाहेबांनी जे सांगितलं त्याप्रमाणे शिक्षण घ्यायचं म्हणून कॉन्व्हेंटमध्ये, केंद्रीय विद्यालयामध्ये त्या काळामध्ये 1970 ते 80 मध्ये माझी 10वी झाली.
माझी आई मी 7वीत असतानाच वारली. तिने स्वतःहून जाळून घेतलं, आत्मदहन केलं. वाद फक्त शेजाऱ्यांच्या बरोबर पाण्याचा होता, कारण ज्या वस्तीमध्ये आम्ही राहिलो होतो तिथे काहीच नव्हतं, म्हणजे पाणी नव्हतं, शौचालयाची व्यवस्था नव्हती, रोड नव्हते, ड्रेनेज नव्हतं, लाईट नव्हते, काहीच नव्हतं. अशा परिस्थितीत दलदलीमध्ये आम्ही घाणीच्या साम्राज्यामध्ये आमचं जीवन या ठिकाणी व्यतीत केलं होतं. तो शिक्का माझ्या मनामध्ये इतका खोलवर रुजला होता की एक मूलभूत सुविधा नसल्यामुळं, शेजारच्या वादामुळं जीव गमवावा लागतो, ते मनावर कुठेतरी ठसलेलं होतं. नंतर MBBS झालो. MBBS झाल्यानंतर वडिलांनी सांगितलं की आपण ज्या वर्गातनं आलो त्या गरीब वर्गाला तुझ्या ह्या शिक्षणाचा फायदा व्हायला पाहिजे, म्हणून आपण जिथे जन्माला आलो तिथेच आपण प्रॅक्टिस चालू करूयात. म्हणून मग इथेच प्रॅक्टिस चालू केली आणि या ठिकाणी प्रॅक्टिस चालू झाल्यानंतर अनेकांना त्याचा फायदा झाला. दररोज त्यावेळेस मी 150 ते 200 पेशंट तपासत होतो आणि ते तपासत असताना मग हॉस्पिटलची संकल्पना आली की आपण नुसतं OPD काढतोय, परंतु हॉस्पिटल जर असेल तर आपल्या गोरगरीब नागरिकांना माफक दरामध्ये आपल्याला ट्रीटमेंटची सुविधा देता येईल. म्हणून मग या ठिकाणी 15 बेड हॉस्पिटल मी या ठिकाणी टाकलं. राजा ढाले सर हे स्वतः त्या हॉस्पिटलच्या ओपनिंगला या ठिकाणी आले होते. 2009 मध्ये मी या ठिकाणी हॉस्पिटल चालू केलं. आज जवळजवळ 15 वर्ष झाली या ठिकाणी माझं हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या सुविधा मी या ठिकाणी दिलेल्या आहे. जी रक्तलघवी तपासण्याचे डायग्नोस्टिक सेंटर पण या ठिकाणी आहे, ज्याच्यामध्ये अतिशय माफक दरामध्ये चॅरिटेबल ट्रस्ट सारख्या दरामध्ये मी या ठिकाणी त्या तपासण्या करत असतो. ॲडमिट झालेल्या पेशंटला मी बेड चार्ज देखील घेत नाही, कारण झोपडपट्टीमध्ये हॉस्पिटल असल्यामुळं मला प्रोफेशनल चार्ज नसल्यामुळं तो फायदा नागरिकांना किंवा रुग्णांना मिळावा म्हणून बेड चार्ज देखील मी या ठिकाणी पेशंटकडनं घेत नाही. आणि म्हणून त्याचा फायदा असा झाला की सुरुवातीला मी 30 वर्षापूर्वी ज्यावेळेस प्रॅक्टिस चालू केली, 34 वर्षापूर्वी 1990 मध्ये या ठिकाणी, त्यावेळेस मी 5 रुपये घेत होतो. आज 30 वर्षामध्ये मी 100 रुपयापर्यंत आलोय. माझ्या शेजारी BMS डॉक्टर आहे, ते 200 रुपये घेतात आणि माझ्यावर दबाव येतो की तुम्ही का घेत नाही. तर मी एक सेवा म्हणून हा सेवाभाव स्वीकारलेला आहे आणि आज देखील मी जवळजवळ नाही म्हटलं तरी 70-80 पेशंट रोजचे मी या ठिकाणी तपासत असतो. हा झाला माझ्या वैद्यकीय क्षेत्राचा प्रवास. आई गेल्यानंतर आमच्या वडिलांनी काय दुसरं लग्न केलं नाही. वडिलांनी आमच्या आई आणि वडील दोघांचीही जबाबदारी स्वीकारली. मी घरात थोरले असल्यामुळं मी ती जबाबदारी स्वीकारली. माझी 2 भावंडं आणि बहीण यांचा सांभाळ केला, त्यांना शिक्षण दिलं, मी देखील शिक्षण केलं. अशा खडतर परिस्थितीमध्ये आम्ही या ठिकाणी शिक्षण घेऊन मोठे झालो. नंतर मग या ठिकाणी ज्यावेळेस प्रॅक्टिस चालू केली तर 2005 नंतर पुणे महानगरपालिकेमध्ये एक धोरण आलं झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या नावाखाली, आणि त्याच्यामध्ये जी झोपडपट्टी ही समांतर आहे ती उंच इमारतीमध्ये ती झोपडपट्टी स्थलांतरित करायची आणि उरलेली जागा ही बिल्डरच्या घशात द्यायची, असा जो प्रकार SRAच्या माध्यमातून होता त्याला संपूर्ण आमच्या वस्तीने विरोध केला. कारण ह्या वस्तीमध्ये सर्व पायाभूत सुविधा ह्या दिल्या गेलेल्या आहेत आणि ह्या पायाभूत सुविधा दिल्या गेलेल्या असल्यामुळं आम्हाला या ठिकाणी आम्ही आहे त्याच ठिकाणी घरबांधणी योजना आम्हाला हवी आहे. आम्हाला कुठेही जायचं नाही आणि आम्हाला त्या काळामध्ये 2005 नंतर 230 स्क्वेअर फुटाचं फक्त घर मिळणार होतं. मग आम्ही सांगितलं की जो कसेल त्याची जमीन, जो राहील त्याचं घर, आणि म्हणून तो विचार घेऊन आम्ही इथे राहतो, सरकारी जमीन आहे, या स्वतंत्र देशामधले आम्ही देखील नागरिक आहोत, आमचाही अधिकार आहे आणि ह्या अधिकारामध्ये आम्हाला आमचं घर आहे ते असंच आम्हाला बरे, आम्हाला सरकारने काही नाही दिलं तरी चालेल. आणि मेधा पाटकरांना बोलवून आम्ही या ठिकाणी मोठं आंदोलन केलं. आंदोलन केल्यानंतर मग नागरिकांनी 2007 मध्ये महानगरपालिकेची निवडणूक आली. मी अपक्ष रिपब्लिकन पक्षाच्या वतीने या ठिकाणी आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली उभा राहिलो. लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला निवडून दिलं. निवडून दिल्यानंतर माझा जो एज्युकेशनचा मला जो एक बॅकबोन आणि फायदा आहे तो मला करता आला. केंद्र सरकारतर्फे जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्वसन योजनेच्या माध्यमातून
कोट्यावधी रुपये शहराच्या एकंदरीत पायाभूत सुविधाकरिता येत होते. मग त्याच्यामध्ये शहरी गरीब ह्यांना देखील फायदा व्हावा म्हणून केंद्राने अनेक पैसे शहरामध्ये दिले होते. त्याच्यामध्ये हाऊसिंग किंवा घर बांधणी योजनेचा पण समावेश होता. मग प्रवीण कुमार म्हणून आमचे आयुक्त होते. मी प्रवीण कुमारना समजावून सांगितलं की सर, आमची झोपडपट्टी ही शासनाच्या जागेवर आहे, 60 वर्षापासून आहे. या ठिकाणी सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधा आहे. या ठिकाणी सर्व समाज मंदिरं आहेत, बौद्ध मंदिर आहे, हिंदूंची मंदिरं आहे, चर्च आहे, गुरुद्वारा आहे, मस्जिद आहे. हे सगळं तोडून तुम्ही फक्त एसआरएमध्ये एक व्हर्टिकल बिल्डिंग देणार, 10 एकरमध्ये 1 एकरमध्ये आम्हाला बसवणार, उरलेले 9 एकर तुम्ही बिल्डरला देणार, हे काय आमच्या बुद्धीला पटत नाहीये. तर आम्ही या ठिकाणी आमची आयुष्याची कमाई ही एकत्रित करून आमची स्वतःची घरं बांधलेली आहे. तर आम्हाला जेवढी कच्ची गरिबांची घरं आहे ती घरं बांधायला आपण योजना जी आहे ती BSUP मध्ये द्या, हे आम्ही त्यांना विनंती केली. त्यांनी मान्य केलं आणि केंद्रामध्ये मीरा कुमारी ह्या पॉवर्टी एलिव्हेशन मिनिस्ट्री असताना त्यांच्या समोर जाऊन मी प्रेझेंटेशन दिलं. त्यांनी तात्काळ मान्य केलं आणि 4000 घरं पुणे शहरामध्ये झोपडपट्ट्यांमध्ये बांधण्याकरता आहे त्या ठिकाणी परवानगी त्यांनी दिली. 50% रक्कम केंद्र सरकार देणार, 30% रक्कम राज्य सरकार देणार, 20% मध्ये 10% रक्कम हा झोपडपट्टी धारक देणार आणि 10% रक्कम महानगरपालिका देणार. अशी ती योजना आली. 3 लाखामध्ये एक घर बांधायचं आहे. त्या ठिकाणी कमीत कमी 270 स्क्वेअर फुटाचं कार्पेट यावं अशी घर बांधणी योजना आली आणि नागपूर चाळीमध्ये 550 घरं आम्ही या ठिकाणी बांधली. त्यामुळं नागरिकांना विश्वास बसला की हा काम करणारा मनुष्य आहे. त्यानंतर 2007 नंतर मला 2012 आणि 2017 मध्ये देखील नागरिकांनी निवडून दिलं. मी स्वतंत्र RPIचा पॅनल म्हणून 2012 मध्ये RPIचे 2 नगरसेवक मी या भागामध्ये आम्ही सगळे निवडून नागरिकांनी दिले. नुसती घर बांधणी योजना नाही केली तर या ठिकाणी अनेक बाकीच्याही छोट्या मोठ्या गोष्टी केल्या. ह्याच्यामध्ये संपूर्ण पुणे शहरामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये लुंबिनी उद्यान सारखं थीम पार्क आम्ही केलं. त्या लुंबिनी उद्यानमध्ये भगवान बुद्धांचं पूर्ण जीवनचरित्र शिल्परूपाने आम्ही या ठिकाणी केलं. पुणे दर्शन मधली बस त्या ठिकाणी येते आणि संपूर्ण जगातले नागरिक या ठिकाणी ते थीम पार्क पाहायला येतात. मी या भागामधनं 2 नंबरचे धंदे सगळे बंद केले, हे मी आवर्जून सांगू इच्छितो. झोपडपट्ट्यांमधलं दारिद्र्य हे 2 नंबरच्या धंद्यावर उभं राहतं. झोपडपट्टी दादा लोक त्या धंद्याच्या माध्यमातून व्यसनाधीन जनता निर्माण करते, व्यसनाधीन पिढी निर्माण करते. म्हणून 2 नंबरचे धंदे पूर्ण बंद करा, हे मी निवडून आल्यानंतरच मी ठाणलं आणि पोलीस प्रशासनाला भाग पाडलं की माझ्या इथे कोणतेही 2 नंबरचे धंदे नको. त्यामुळे गेले 15 वर्ष झाले. 15 वर्ष आधी या ठिकाणी सगळे धंदे होते. नंतर या ठिकाणी बेरोजगारी, गुंडागर्दी, हाणामाऱ्या सगळ्या व्हायच्या. त्या सगळ्या गेल्या 15 वर्षापासून बंद झाल्या. एक चांगला सुसंस्कृत समाज जो बाबासाहेबांना अपेक्षित होता, जो बुद्धांच्या तत्वावर शांततामय मार्गाने चालेल, अशा प्रकारचं या माझ्या वसाहतीमध्ये निर्माण करायचा मी प्रयत्न केला. मी निवडून आल्यानंतर महानगरपालिकेच्या शाळेमधली पटसंख्या 219 होती मुलांची. ती गेल्या 10 वर्षामध्ये काम केल्यानंतर ती 1100च्या जवळपास पोचलेली आहे. सगळ्या पायाभूत सुविधा तिथं दिल्या. मी कंटिन्युअस प्रत्येक 15 दिवसांनी जाऊन पेरेंट्स मीटिंग घेतो. काय समस्या आहे ते सगळे सोडवायचा प्रयत्न करतो. शिक्षण आणि आरोग्य ह्या 2 क्षेत्रावर मी जास्तीत जास्त भर दिला. माझ्या वॉर्डमध्ये हॉस्पिटल नव्हतं, मी मॅटर्निटी होम, हॉस्पिटल ते सगळं चालू केलं. शासनाच्या शहरी गरीब योजना ही कुठेही नाही महाराष्ट्रामध्ये, ती पुणे महानगरपालिकेमध्ये मागासवर्गीय कल्याण निधीमधनं मी ती प्रस्तावित केली, मुख्य सभेमध्ये मंजूर केली आणि प्रशासकीय मान्यता घेऊन अंमलात आणली. पुणे शहरामधले 1 लाखाच्या खाली उत्पन्न असलेले नागरिक आणि झोपडपट्टीधारक यांना वर्षभरामध्ये त्यांच्या कुटुंबांना 1 लाख रुपयाचा निधी महानगरपालिकेच्या वतीने आरोग्याकरता दिला जाईल. हा प्रस्ताव मान्य करून पुणे शहरामधल्या अनेक गोरगरीब नागरिकांना त्याचा फायदा झाला. हे नाही तर माझ्या वॉर्डमधल्या बाकीच्या पायाभूत सुविधा पण बऱ्यापैकी केल्या. जेवढ्या विजेचे तारा होत्या त्या सगळ्या अंडरग्राऊंड केल्या. त्यामुळं विजेचा लपंडाव आता होत नाही. वादळ वारा आला तरी ते काही होत नाही. हे केलं. 24/7 पाण्याची सुविधा केली. वॉर्डमधला कचरा वॉर्डमध्ये जिरवायला पाहिजे ही संकल्पना मी राबवली. पुणे शहरामधला पहिला बायोगॅस प्लांट माझ्या वॉर्डमध्ये आहे. तो पण नागरिक जिथं राहतात त्यांच्या शेजारी आहे. तुम्ही कधी येऊन ते पाहू शकता.
5 टन ओला कचरा त्या बायोगॅस प्लांटमध्ये जिरवला जातो, ज्याच्यातनं बायोगॅस निर्मिती होते आणि त्या गॅसमधनं वीज निर्मिती होते आणि त्या विजेमध्ये माझ्या इथल्या स्ट्रीट लाईट चालू असतात. आम्ही MSCB वरती अवलंबून राहत नाहीत आमच्या स्ट्रीट लाईट करता. तर असे नवीन नवीन अध्यात्म आपले शास्त्रीय पद्धतीने चालणारे जेवढे उपक्रम आहे ते एज्युकेशन असल्यामुळं या ठिकाणी मला करता आले. हे सर्व श्रेय मी बाबासाहेबांना देऊ इच्छितो. तुम्ही ज्या पद्धतीनं काम उभं केलं आहे, तर या सगळ्या कामाचा जो काही म्हणजे तुम्ही जी सेवा दिली आरोग्याच्या माध्यमातून, त्याचं एक रिस्पॉन्स नागरिकांनी म्हणजे स्थानिक रहिवाशांनी एक राजकीय यशस्वीता म्हणूनही आपल्याकडे दिली आणि या राजकीय यशस्वीतेचा आपण त्यांच्या विकासासाठी फायदा केला. सहसा असं दृश्य दिसत नाही आणि बाबासाहेबांची प्रेरणा असल्यामुळे आपण हे सगळं करू शकलात. पण आजचा काळ असा आहे की या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक राजकीय विचारसरणीचाही भाग निर्माण झाला आहे आणि आता येणाऱ्या काळामध्ये ज्या निवडणुका होतील त्या राजकीय द्वंद्व नाही तर ते एक वैचारिक द्वंद्वही उभं राहणार आहे. तर या परिस्थितीच्या माध्यमातून म्हणजे इथं संमिश्र वसाहत आहे, तर हा विचार मग आपण बाबासाहेबांचा त्यांच्यामध्ये कसा पेरणार आहात किंवा कसा पेरतात? इथे माझ्या प्रभागामधले नागरिक हे फक्त बौद्ध नाहीयेत, इथे हिंदू पण आहेत, ख्रिश्चन पण आहेत, मुस्लिम पण आहे, सर्व धर्मीय आहेत. त्यांच्यामध्ये काम करणारा व्यक्ती, राजकीय व्यक्ती जरी असलो तरी कुठेही कोणत्याही बाबासाहेबांच्या विचारसरणीप्रमाणे धर्माधर्मामध्ये वाद नको ही भूमिका घेऊन सातत्याने आम्ही त्यांच्यासमोर वेगळे प्रोग्राम्स देतो. कोणत्याही धर्माचा मज्जाव खूपच अतिरेकीपणाचा होऊ नये ही दक्षता आम्ही घेतो आणि एक समतावादी विचार जो आहे तो रुजवण्याचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न करतो. तुमच्या माहितीकरता सांगतो, लुंबिनी उद्यान बौद्धांचं शिल्प असलेलं उद्यान आहे, परंतु त्या लुंबिनीमध्ये सर्वधर्मीय लोक कार्यक्रम घेतात. तिथे बौद्धच नाही, तिथे धम्म संध्याकाळ आम्ही घेतो बौद्ध पौर्णिमेच्या आदल्या दिवशी. सातत्याने गेले 13 वर्षे आम्ही या ठिकाणी मोठे मोठे गायक या ठिकाणी आणतो आणि त्या ठिकाणी कार्यक्रम घेतो. तर त्या ठिकाणी सर्व धर्मीय लोक त्याच्यामध्ये सामील होतात. आणि ह्या वॉर्डमधलं एक वैशिष्ट्य असं आहे, धर्म घरात असतो, बाहेर नाही. दिवाळी पहाट पण होते, आम्ही सगळे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतो. आमच्या इथं सर्व धर्मीय प्रार्थना ज्यावेळेस पाऊस पडत नव्हता आम्ही सर्वांनी मिळून घेतली. आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन जातो. आणि या ठिकाणी रिपब्लिकन चळवळ म्हणजे नेमकं काय? रिपब्लिकन चळवळ म्हणजे काय धार्मिक चळवळ नाहीये, ती मानवतावादी चळवळ आहे. आणि ही मानवतावादी चळवळ प्रत्येक व्यक्तीचा जो वंचित आहे त्याला वर आणण्याचा प्रयत्न आम्ही करतो. कोरोनाच्या काळामध्ये सर्वात जास्ती कार्य आमच्या प्रभागामध्ये केलं. सर्वांना जेवढी मदत आम्हाला वैद्यकीय देता येऊ शकेल तेवढी दिली. नॉन वैद्यकीय पण गरज पडली, कारण लॉकडाऊन असल्यामुळे नोकरी नाही, धंदा नाही, पैसा नाही, काही नाही. आम्ही NGOsच्या माध्यमातून, महानगरपालिकेच्या माध्यमातून घरोघरी धान्य देण्याचं, प्रत्येक घरात धान्य दिलं. इथे आम्ही कुठेही जात धर्म पंथ बघितला नाही. तर हे मूळ विचार जो आहे तो विचारसरणीचा इथे लोकांमध्ये रुजल्यामुळं मी पहिल्यांदा अपक्ष आलो, दुसऱ्यांदा RPIचा पॅनल म्हणून आलो, तिसऱ्यांदा RPI BJP म्हणून या ठिकाणी आम्ही निवडून आलो. आणि मला ही खात्री आहे की मी कुठलं चिन्ह घेतो त्याला लोक महत्व देत नाही. लोक माझ्या कार्याची पावती आणि बाबासाहेबांचं विचाराचं व्यक्तिमत्व म्हणून ते या ठिकाणी निवडून देतात. वेगवेगळ्या धर्माच्या आणि जातीच्या लोकांच्या प्रभागामध्ये आपण काम करतात. हे सामाजिक अभिसरण म्हणजे धर्माचं जातीचं मोठ्या प्रमाणात आहे. मी असं ऐकलं की आपल्याकडे सुनील देवधरी येऊन गेले, तर या सामाजिक अभिसरणाची त्यांनी काही प्रेरणा घेतली म्हणून ते आले की हे समजून घेण्यासाठी, हा पॅटर्न समजून घेण्यासाठी ते नेमकं काय? सुनील देवधर कसे आले तेही सांगतो. गणेशोत्सव चालू होता, तर गणेशोत्सवामध्ये ते एका ठिकाणी गणेशाच्या आरतीला आलेले होते आणि त्या ठिकाणी आमच्या प्रभागाचे सगळे नगरसेवक आम्ही तिथे होतो. तर ते म्हणाले की मला फक्त लोकांशी मिळायला, त्यांचे प्रश्न समजून घ्यायचे, मला तुमच्या घरी यायचं आणि जेवणही करायचं आहे. आता मी एक आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता आणि बुद्धांच्या विचारसरणी मानणारा, मी अतिथी देवो भव प्रमाणे मी आलो, सगळं केलं. त्याच्यामध्ये त्यांनी फक्त माझ्या संघ जो पुणे शहरामध्ये, कारण त्यांच्या एकंदरीत लक्षात आलं की पुणे शहरामध्ये काम करत असताना एज्युकेटेड नगरसेवक किंवा जे विचारसरणीची लोक आहेत त्यांच्या ज्या गाठीभेटी घेत आहेत, तर त्यांनी माझ्याकडनं हे समजून घेतलं की पुणे शहरात नेमकं काय करायला हवं. कारण पुणे शहर हे
टोटली डिफरंट आहे. म्हणजे पुणे शहरामध्ये पुरोगामी चळवळ इतकी रुजलेली आहे, ज्या ठिकाणी महात्मा फुलेंचा जन्म झालेला आहे. सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणाचं महिलांना पहिलं सक्षमीकरण करावं म्हणून शाळा काढली. त्या महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, अण्णाभाऊ साठे, जो माझा प्रभाग आहे, माझ्या प्रभागामध्ये येरवडा जेल आहे, ज्या ठिकाणी बाबासाहेब आणि गांधीजीमधला पुणे करार झालेला आहे. हा पुणे हे पुरोगामी चळवळीचं एक प्रतिनिधित्व करणारं शहर आहे. या ठिकाणी प्रतिगामी चळवळी पण आहेत. आता हे सगळं असताना पुणे शहरामध्ये सगळ्यांना सोबत घेऊन जाताना मी ज्यावेळेस उपमहापौर होतो, त्या उपमहापौर पदावर असताना या ठिकाणी मुक्ता टिळक माझ्याबरोबर महापौर आणि मी उपमहापौर होतो. म्हणजे टिळकच्या घराण्यामधल्या नाचसून या महापौर आणि मी एक सामान्य आंबेडकर चळवळीचा कार्यकर्ता उपमहापौर. परंतु मी अभिमानाने सांगू इच्छितो की 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही पुणे शहर हे पुरोगामित्वाच्या दृष्टीने पुढे नेलं, हे आवर्जून सांगणं गरजेचं आहे. कारण अनेक योजना आम्ही आणल्या, त्या सर्व योजना या सर्वसामान्य नागरिकांना डोळ्यासमोर ठेवून, केंद्रबिंदू सामान्य नागरिकांना ठेवून आम्ही केल्या. देवधर आमच्याकडे आले, त्यांनी पुणे शहराचं एकंदरीत भौगोलिक, सामाजिक, राजकीय सर्व प्रकारचं काय नेमकं स्टेटस आहे ते आमच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न केला. सर, हे सगळं काम करत असताना म्हणजे राजकारण करत असताना म्हणजे एक विरोधही उभा राहतो, तर सामाजिक पातळीवरही तो असतो, राजकीय पातळीवरही असतो. आपल्या संदर्भात हे सगळं सेवाभाव करत असताना असे काही विरोध उभे राहिले का? आहेत ना. बघा, ज्यावेळेस व्यक्ती कोणतंही राजकीय लेबल लावतो त्याला विरोध होतोच. इट्स बट नॅचरल. पण तो विरोध जो आहे तो तात्विक असायला पाहिजे. मी ह्या मताचा आहे. तुम्ही आज परिस्थिती पहा. आज आंबेडकरी चळवळ ही विखुरलेली आहे. मी खूप स्पष्ट आणि प्रामाणिकपणे माझं मत मांडतोय. आज आपले आंबेडकरी चळवळ म्हणजे काय नुसती बौद्धांची चळवळ आहे का? नाही, हे समजून घ्यायला पाहिजे. आंबेडकरी चळवळ ही बौद्धांची नाहीये. बाबासाहेबांच्या काळामध्ये बाबासाहेब जर कायदे मंत्री होते, बाबासाहेब कामगार मंत्री होते, बाबासाहेबांनी जे जे त्यांच्या हयातीमध्ये केलं ते काय एका विशिष्ट वर्गाला केलं का? नाही, त्यांनी ह्या देशाच्या प्रत्येक नागरिकांना करता गेलं. मग मला एक कळत नाही की आंबेडकरी चळवळ म्हणजे फक्त बौद्ध, असं होत नाही. हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. मी उपमहापौर असताना भीमा कोरेगावचा प्रसंग आणि दंगल झाली 2018 मध्ये. साहेब, मी नांगरे पाटलांनी युनिव्हर्सिटीमध्ये एक बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये सर्व आंबेडकरी चळवळीचे भीमा कोरेगावमध्ये झालेल्या दंगलीचा निषेध करायला त्यांनी ती बैठक बोलवली होती. त्या बैठकीमध्ये मी पण उपमहापौर म्हणून होतो आणि त्यांनी सांगितलं किंवा तुम्ही एक अहवाल तयार करा की तिथे दंगल का घडली असावी, तुमच्याकडे जे जे पुरावे ते द्या. मी उपमहापौर असताना आम्ही 10-12 जण सगळे विविध आपल्या पक्षाचे सर्वजण मिळून आम्ही कमिटीने सर्व फॅक्ट फाइंडिंग केले आणि ते फॅक्ट फाइंडिंगचा पूर्ण अहवाल आम्ही नांगरे पाटलांना दिला. आम्ही सुवेज हक म्हणून SP होते, त्यांच्याकडे दिला, पोलीस प्रशासनाने दिला आणि त्याच्यामध्ये स्पष्ट आम्ही उल्लेख केला. आम्ही घाबरलो नाही. मी उपमहापौर असताना मी ते निमंत्रक म्हणून ते स्वीकारलं आणि आम्ही स्पष्ट सांगितलं की ही भीमा कोरेगावची दंगल ह्याचा अर्थार्थी तुमच्या त्या नक्षलाशी काही संबंध नाहीये. दॅट इज टोटली डिफरंट. आणि तो अहवाल प्रकाश आंबेडकरांनी मागून घेतला. मी घरी गेलो त्यांच्या आणि प्रकाश आंबेडकरांनी दिला. प्रकाश आंबेडकरांनी तो अहवाल तो आयोगासमोर केला. त्यामुळं ही जी चळवळ आहे ज्याच्यामध्ये मी काम करतो आंबेडकरी चळवळीमध्ये, ती चळवळ ही एका धर्मापुरती, एका विशिष्ट वर्गापुरती नाही, ती सर्वसामान्य नागरिकांची आहे. हे आपण समजून घ्यायला पाहिजे. आणि लोकशाहीमध्ये माझा विरोधक जरी असला पण त्याचा मुद्दा हा जर नागरिकांच्या हिताचा असेल त्याचा आदर करावा, हे मला बाबासाहेबांनी शिकवलेलं आहे. की असं म्हणतात की रिपब्लिकन पक्ष हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा पक्ष आहे, परंतु राजकीय यशस्वीता त्याला येत नाही कारण तो एक जाती होऊन जातो. बस. परंतु तुम्ही ती यशस्वीता मिळवली आहे, तर मग रिपब्लिकन पक्षाला ही यशस्वीता मिळावी किंवा मिळेल हे कुठल्या आधारावर आपण निश्चितपणे हे मार्गदर्शन करू शकतो? बाबासाहेबांचा काळ आणि आत्ताचा काळ, त्यावेळेची परिस्थिती, आत्ताची परिस्थिती, त्यावेळेचे मुद्दे, आजच्या काळाचे मुद्दे, ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे साहेब, लक्षात घ्या. काही गोष्टी ह्या आपण स्वीकारला पाहिजे कारण आपण डोळस नजरेने अभ्यास करूनच त्या गोष्टी स्वीकारल्या पाहिजे. पूर्वी जाती व्यवस्था प्रचंड होती, मान्य आहे. आज जाती व्यवस्था प्रचंड आहे, मी म्हणेल अदृश्य असू शकेल, परंतु आज माझ्याकडं
मी इथे एक पेशंट तपासत असताना माझ्यासमोर ब्राह्मण पण येतो, माझ्याकडं मारवाडी पण येतो, माझ्याकडं गुजराती पण येतो, माझ्याकडं बंगाली पण येतो, माझ्याकडं मराठा समाजचा येतो, माझ्याकडं स्त्री येतात, माझ्याकडे ट्रान्सजेंडर येतात, सगळे माझ्याकडे येतात. आज माझ्याकडे ते जाती व्यवस्थेच्या नजरेने बघत नाही ना, माझ्या गुणवत्तेमुळे माझ्याकडे येतात. त्यामुळे तुम्ही तुमची गुणवत्ता सिद्ध करा. तुमची गुणवत्ता सिद्ध केल्यानंतर तुम्हाला जाती व्यवस्थेमधनं आपोआपच तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीला तिलांजली देता येऊ शकेल. माझं हे मत आहे. आज आपली परिस्थिती काय आहे? आज आपल्याला बेरोजगारी प्रचंड आहे, स्त्रियांचे प्रश्न प्रचंड आहे, आपल्या जाती व्यवस्थेचे प्रश्न अजूनही आहेत. मी म्हणत नाही की ते संपलेले आहेत, ते अजूनही आहेत. आज आपल्याला जमिनीचे प्रश्न अजूनही आहेत, घरांचे प्रश्न अजूनही आहेत. आज हे सगळे प्रश्न हे कॉमन मिनिमम प्रोग्राम घेऊन आंबेडकरी चळवळीमध्ये त्यांना आपल्याला लोकांमध्ये जागृती करावी लागेल, तर रिपब्लिकन पक्ष परत पहिल्यासारखा उभा राहू शकेल. आपण फक्त बाबासाहेब बोलले तोच आधार घेऊन हे पुढं कसं नेता येईल त्याच्यावर कार्य करावं लागेल. आपल्याला तो प्रोग्राम आखावा लागेल आणि त्याप्रमाणे पुढे गेलं तर लोक तुमच्याशी जोडले जातील. तुम्ही नुसतं जाती व्यवस्थेवर आधारितच आपण नुसतं कार्य करत राहिलो तर नाही त्याच्यामध्ये यश येईल. त्याचं कारण असं आहे, शेवटी तुम्ही जर सामाजिक जो काही आज आहे एजेंडा, तो सामाजिक एजेंडा तुम्हाला राजकीय रूपांतर करायचं असेल तर त्याला तुम्हाला प्रोग्राम द्यावा लागेल. तुम्ही प्रोग्राम जर नाही दिला तर राजकीय लोक मतं तुमच्याकडे देणार कशी? आज मला सांगा, आज फॉरेन पॉलिसीवर आंबेडकरी चळवळीचं काय म्हणणं आहे हे बोलायला पाहिजे ना, कारण त्याचे फॉरेन पॉलिसीचे परिणाम आपल्यावर पण होतात. हाऊसिंग पॉलिसीवर आपण बोलायला पाहिजे, हेल्थ पॉलिसीवर आपण बोलायला पाहिजे, एज्युकेशन पॉलिसीवर आपण बोलायला पाहिजे. मला सांगा, आंबेडकरी चळवळीमध्ये हे जे सगळं आहे, जे तुमच्या एकंदरीतच पिढीला पुढं नेण्याकरता ह्या सगळ्या पॉलिसीज ज्या येत आहेत त्याच्यावर आपलं मत मांडावं लागेल आपल्याला. म्हणजे याचं सुरुवात एक काळ असा होता की रिपब्लिकन ऐक्य व्हावं असं, आणि ते व्हायचंही आणि ते दुभंगाचंही, आणि होणं आणि दुभंगणं एकेकाळी म्हणजे तिसरी आघाडीने काँग्रेस सोबत जाण्याच्या प्रकारावर. पण आज देशामधले दोन प्रमुख पक्ष, दोन प्रमुख विचारधारा उभ्या राहिलेल्या आहेत. एक भाजप संघाची विचारधारा आहे आणि दुसरी एक सेक्युलर किंवा संविधानवादी. तर या विचारधारामध्ये रिपब्लिकन पक्षाची वाटचाल नेमकी कशी असावी असं आपल्याला वाटतं? प्रामाणिकपणे जे वाटतं, संघाची विचारधारा आणि नॉन संघाची विचारधारा किंवा काँग्रेसची विचारधारा, तुम्ही काँग्रेस हा संघाचा नाहीये हे कसं सिद्ध करू शकाल? सांगा ना मला. एक सांगा प्रामाणिकपणे की राहुल गांधी आज बोलायला लागलेत ओबीसीची आणि जाती जनगणना व्हायला पाहिजे. 60 वर्ष सत्तेत असताना त्यांना का वाटलं नाही? काशीरामजींनी कधी सांगितलं? हे 85-90च्या काळात सांगितलं जनगणना व्हायला पाहिजे. का नाही काँग्रेसने स्वीकारलं? काँग्रेसला आज त्याची झळ पोचली. ईव्हीएम वर बोंबा मारतो आपण सगळे. आणलं कोणी ईव्हीएम? काँग्रेसनीच आणलं. मला काय म्हणायचंय, संघाची विचारधारा आणि नॉन संघाची विचारधारा दोनच मतप्रवाह ह्या देशामध्ये आहेत आणि ते दोनच मतप्रवाह या ठिकाणी जिवंत राहतील हे माझं ठाम मत आहे. एक आहे तुमचा मनुवाद, दुसरा आहे तुमचा आंबेडकरवाद, बस. तिसरा कोणताही एजेंडा नाहीये. त्यामुळं काँग्रेसनी प्रामाणिकपणे स्पष्टपणे आंबेडकरवाद स्वीकारून फक्त आंबेडकरवादावरती आपल्या सगळ्या लोकांवर यावं, तो एक प्रकारे रिपब्लिकन एजेंडा आहे. हे माझं मत आहे. तुम्ही काँग्रेस आणि बीजेपी हे वेगळे आहेत हे मीडिया दाखवते. इंटरनल काय आहे? आज पहिल्यांदा 75 वर्षानंतर काँग्रेसला हे उमजलं की IAS अधिकारी किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जिसकी जितनी लोकसंख्या उसकी जितनी हिस्सेदारी, हे आज उमजलं त्यांना. आम्ही पहिल्यापासून ते भोगतोय. आज मला सांगा, काँग्रेसच्या राज्य घ्या, मी काँग्रेसवर टीका करत नाही, पण जी वस्तुस्थिती ती पण लोकांना दाखवणं गरजेचं आहे. बीजेपीची बाजू मुळीच घेत नाही. आम्ही सातत्याने मांडतो, तुमचा बॅकलॉग सरकारी ह्याच्यामध्ये जेवढा आहे SC ST OBCचा, तो काँग्रेसने त्यांच्या राज्यात पहिलं भरून काढावा. मग आम्ही समजू की त्यांना खऱ्या अर्थाने जाती व्यवस्था नष्ट करायची किंवा जाती व्यवस्थेमध्ये प्रत्येक घटकाला न्याय द्यायचा आहे. करावं त्यांनी.
आज गुजरातमध्ये त्यांचं सरकार होतं, कर्नाटकात आहे, आता हिमाचल प्रदेशमध्ये आहे. हिमाचल प्रदेशमधली काय स्थिती मला सांगा बरं. हिमाचल प्रदेशमध्ये मुस्लिम हटाव, एकही मुस्लिम नको, ही भूमिका संघ घेत असेल, ज्याचा मी निषेध करतो स्पष्टपणे उघडपणे. तिथे हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसची सरकार आहे. काय केलं काँग्रेसने दाखवा ना. आत्ताच रिसेंटली 2 महिन्यापूर्वीच. हे असं देश नाही चालत ना. बिलकुल तुम्ही फक्त मतं मिळवण्याकरता तुम्ही अजेंडा न करा. बिलकुल. असं म्हटलं जातं की 2024च्या निवडणुका या संघाच्या नव्या अजेंड्यावर होतील की, आणि काही म्हणतात की संविधान वाचवण्याच्या अजेंड्यावर होतील. तर या संघर्षामध्ये म्हणजे काँग्रेस, आपण म्हणतात ते बरोबर आहे की काँग्रेसने भाजप या एकाच नाण्याच्या 2 बाजू, हे आंबेडकरी चळवळीत रुजलेलं सूत्र आहे. पण तरीही 2024च्या निवडणुका या संविधान समर्थक आणि संविधान विरोधक अशा एका प्रक्रियेवर त्या उभ्या राहणार आहेत का, त्या तशा असणार आहेत का, आणि जर त्या तशा असतील तर नेमकी भूमिका एक रिपब्लिकन नेता म्हणून आपली काय असेल? तुम्ही हे जे मत मांडता, मी ह्याचं समर्थन करू शकत नाही. त्याचं कारण असं आहे, कोणताही पक्ष हा संविधान समर्थक विरोधक म्हणून निवडणुकीला सामोरं जाऊ शकणार नाही. तुम्ही काल मोहन भागवतांचं स्टेटमेंट वाचलं असेल. 5000 वर्षापासून या देशामध्ये सर्व धर्मस्वभाव, धर्मनिरपेक्ष हे सगळे, आता ते किती खोटं बोलतात सगळे जगजाहीर आहे. म्हणजे कथनी करणे त्याला तो वेगळा मुद्दा आहे. परंतु भाजप ही डेअरिंग करू शकणार नाही, कारण त्याचा अनुभव त्यांनी घेतलेला आहे. त्यांनी कर्नाटकमध्ये पण घेतलाय, इतर राज्यांमध्ये आता येईलच अनुभव त्यांना. त्यामुळे संविधान विरोधक भूमिका घेऊन ते कधीही जाणार नाही असं मला वाटतं. शेवटी त्यांचा पक्ष, मी त्याच्यावर नाही भाष्य करू शकत, पण ही डेअरिंग नाही करू शकत. आणि तशी परिस्थिती जर आली तर प्रामाणिकपणे सांगतो, डॉक्टर धेंडे संविधानाच्याच बाजूने उभा राहील, त्याच्या विरोधामधली कोणती भूमिका राजकीय पण घेणार नाही. आरोग्य सेवेपासून, म्हणजे ज्यांनी लहानपणापासूनच आपलं जीवन ज्या संघर्षमय पद्धतीनं पुढे नेलं आणि शिक्षण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं शिक्षणाचं महत्त्व ते त्यांच्या वडिलांनी त्यांना जे जाणवून दिलं आणि त्या अनुषंगाने शिक्षणाची संधी उपलब्ध करून देत, या वसाहतीमध्ये त्यांनी आपल्या शिक्षणाची सेवा निर्माण केली आणि त्या सेवेचं माध्यमातून त्यांचं सामाजिक, वैद्यकीय सेवेचं तर जीवन आहे, पण सामाजिक आणि राजकीय जीवनही उभं राहिलं. आणि मला वाटतं रिपब्लिकन चळवळ ही स्वतःच्या बळावर राजकीय सत्तेत येण्यासाठी जे काही आवश्यक आहे हे डॉक्टर सिद्धार्थ धेंडे सरांच्या अनुभवातून आणि त्यांच्या कृतीतून नक्कीच आपण सगळ्यांनी शिकावं, प्रेरणा घ्यावी. असंच त्यांचं जीवन आहे. आणि मला वाटतं हेच रिपब्लिकन पक्ष घडवण्याचंही किंवा आंबेडकरी पक्ष घडवण्याचं एक मोठं व्यावहारिक सूत्र त्यांच्या जीवनातून आपल्याला मिळतं. आणि म्हणून त्यांच्यासोबत आपण दिलखुलास गप्पा मारल्या, दिलखुलासपणे त्यांनी अगदी बेधडकपणे आपले विचार मांडले. आपण त्रिवेज मीडियाला जो वेळ दिला त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद.